नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुचविसरितावरती. तर तुम्हाला ते तयार ब्लाऊज मी दाखवते, त्याचं कारण त्यानंतर कटिंगसुद्धा आपण पाहणार आहोत. आजचा टॉपिक आहे की मुंड्यामध्ये किंवा काखेमध्ये ब्लाऊजला घोळ येतो, काखेमध्ये फुगा येतो, मुंडा घट्ट होतो किंवा पुढच्या बाजूनी हुक आपण जेव्हा घालतो तेव्हा पुढचा भाग आहे आपल्या शोल्डरच्या इथे ताणतो, खेचतो. तर हा प्रॉब्लेम आहे तो सगळ्यांनाच येत आहे, असे बऱ्याच वेळेला कमेंट सेक्शनला कमेंट असतात. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी या गोष्टी अगदी बारीक-सारीक गोष्टी टिप्ससहित मी तुम्हाला नोटीस करून सांगत असते. पण तुम्ही काही त्या गोष्टी लक्षात घेत नाही असं मला वाटतं. आता पहा, हा तयार ब्लाऊज आहे, याचा मुंडा कसा आहे किंवा याचा शोल्डर कसा आहे, याचा काखेमधला भाग मुंड्याचं फिनिशिंग कसं आहे, तुम्हाला अजिबात इथे कुठे घोळ दिसणार नाही, चुणी दिसणार नाही. कारण याचा शेप असा परफेक्ट आलेला आहे. तो ब्लाऊज घातल्यानंतर व्यवस्थित फिटिंग होतं त्याला, अजिबात कुठेही चून येत नाही, काखेत फुगा येत नाही किंवा खेचला जात नाही, घट्ट होत नाही. मुंड्याच्या भागामध्ये, गोलाईमध्ये मुंड्याच्या किंवा काखेमध्ये अजिबात घोळ येऊन फुगा येण्याचा प्रकार होत नाही. आणि तुम्ही ते पाहाल तर हा पहा, मुंडा या पद्धतीने ते घेतलेला आहे. ह्या ब्लाऊजचा मुंडासुद्धा जे मी कटिंगला घेतलेलं आहे त्याचप्रमाणे ह्याचा मुंडा आहे. आता ब्लाऊजची मापं जरी वेगळी वेगळी असली तरीसुद्धा मुंडा आणि शोल्डर आहे ती परफेक्टच आपल्याला कटिंग करता आली पाहिजे, नाहीतर तुमचा ब्लाऊज पूर्ण फसतो. कारण काखेमध्ये झोळ आला, ब्लाऊजला चुन्या पडल्या, फुगा आला तर ब्लाऊज तो पूर्ण विचित्र दिसतो. आता आपण पुढच्या बाजूच्या मुंड्यामध्ये आपण इथे काय करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते आणि ह्याच्यानंतर प्रॅक्टिकलीसुद्धा दाखवणार आहे. आता हा तयार मुंडा आहे, ब्लाऊजचा तयार ब्लाऊज आहे, ह्याच्यावर तुम्हाला सोपं जाईल लक्षात घेण्यासाठी, समजण्यासाठी. आणि पुन्हा मी तुम्हाला कपड्यावरती तोच प्रकार कटिंग करून दाखवणार आहे. तोच तुमचा प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करून दाखवणार आहे. आता हा शिवलेला मुंडा सोडून आपण जर अर्धा इंच किंवा पाऊण इंच भाग पुढे घेतला बाहेरून किंवा आतून घेतला अर्धा इंच, तर काय होणार आहे सांगते. आतला भाग घेतला, हा परफेक्ट आपला शिवलेला आहे, तो सोडून आतला भाग घेतला तर इथे बघा आपल्याला खेचणार आहे. आणि बाहेरचा भाग घेतला, हा जो पाऊण इंच आहे तो मी मार्किंग करून दाखवलेला शिलाईच्या अलीकडे आणि शिलाईच्या पलीकडे, तर झोळ येणार आहे. तर बाहेरचाही भाग घ्यायचा नाही आणि आतलाही भाग घ्यायचा नाही. आतला भाग घ्यायचा तर इथे तुम्हाला टाईटनेस येणार आहे, इथे ब्लाऊज तुमचा काचणार आहे पहिल्या हुकाला. कारण बऱ्याच वेळेला कमेंट सेक्शनला कमेंट असते, पहिल्या हुकाला ब्लाऊज काचतो, गळा घट्ट होतो, ओढल्यासारखा होतो. आता साधारण तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे, हे 38 छातीचं माप आहे, त्यासाठी तुम्हाला डीप गळे असतील तर 3.5 इंच तयार राहायलाच पाहिजे. 3 इंच राहिला तर तुमचा हा ब्लाऊज काचणार आहे आणि 3.25 इंच राहिला तरीसुद्धा काचणार आहे. किंवा इथे बघा 4.5 इंच येतोय, 4.5 पावणे 5 इंच जरी राहिला तरीसुद्धा तो फुगा येणार आहे. म्हणजे इथे आपल्याला आलेला आहे 3.5 इंच. आता हा 3.5 इंचावरती परफेक्ट फिटिंग असतो ब्लाऊज, गळ्यालाही काचत नाही, मुंडाही घट्ट होत नाही किंवा ओढल्यासारखं होत नाही. पण पाव इंच इकडे तिकडे लुझिंग तुमचं अजून येऊ शकतं, मापामध्ये वाढ हेराफेरी अजून होऊ शकते. कारण प्रत्येकाच्या मापाप्रमाणे आपल्याला कटिंग, मुंडा आणि आर्महोल द्यायचं असतं. आता इथे मी एक ब्लाऊज घेतलेला आहे, ब्लाऊजचं अस्तर कटिंग करत आहे आणि त्या अस्तरावरती तुम्हाला कटिंग करताना ह्या गोष्टी समजवणार आहे, ज्या की तुम्ही बऱ्याच वेळेला मिस करता. आणि त्या गोष्टी किंवा त्या टिप्स मिस का होतात तर व्हिडिओ तुम्ही कदाचित स्किप करत असाल. तर कटिंगचे व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही जर न स्किप करता पाहिले तर तुमच्या परफेक्ट एकाच व्हिडिओमध्ये कटिंग लक्षात येणार आहे. चला, काही कारणास्तव, काही कामास्तव आपण व्हिडिओ स्किपसुद्धा करतो, नो प्रॉब्लेम. पण नेक्स्ट टाईमपासून लक्षात ठेवा, तुमचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल कटिंगचा तर व्हिडिओ स्किप न करता पाहायलाच पाहिजे. आता बघा इथे मी हे माप आहे ते 36 इंचाचं ब्लाऊज कटिंग करत आहे. तर इथे मी शोल्डर घेतलेले आहे 5.5 इंच, कारण डीप गळा आहे. 5.5 इंच शोल्डर घेतल्यानंतर इथे मी मुंडा घेतलेला आहे 6.25 इंच. आता 6.25 इंच का दिलेला आहे तर 6 इंच मुंडासुद्धा तुम्ही ते देऊ शकता. पण कधी-कधी बघा दंडामध्ये फॅट असेल तर इथे आपल्याला पाव इंच जास्त लुझिंग द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला बॉडी मेजरमेंटमध्ये आपला जो व्हिडिओ आहे तो सगळ्या टिप्ससहित मी शेअर केलेला आहे, तो पाहावा लागेल. बॉडी मेजरमेंटमध्ये काय फेरबदल असतात किंवा प्रत्येक बॉडीचं मेजरमेंट घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात, त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला लागेल. त्याची मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला, तुम्ही ती जाऊन चेक करू शकता. आता बघा मी इथे 9.5 इंचाची घडी घेतलेली आहे, म्हणजे आपली छाती इथे 19 इंच आहे. मी या अगोदर 36 इंच म्हटली तर 36 इंच नसून 19 इंच छातीचा हा कटिंग ब्लाऊज आपण करत आहोत. त्यासाठी मी इथे 1.25 इंच घेतलं होतं. पण इथे तुमचा प्रॉब्लेम कुठे होतो तो तुम्हाला सांगते. इथे जो हा भाग आहे तो 1.25 इंच आपण न घेता तुम्ही इथे जेव्हा 1.5 इंच किंवा 1.25 इंच घेता, कारण तुम्हाला काय वाटतं मोठं माप आहे सो मुंड्याला घट्ट व्हायला नको किंवा टाईट व्हायला नको, त्यासाठी तुम्ही इथे 1.5 ते 1.25 इंच घेता. तिथे तुमचा हा प्रॉब्लेम सुरुवात होतो. इथून आपल्याला ह्या ब्लाऊजच्या प्रॉब्लेमची सुरुवात होते.
सो इथे तुम्हाला इतकं हे रुंदी न देता गोलाई जी आहे मुंड्याची ते घेताना इतकी रुंदी तुम्हाला द्यायची गरज लागत नाही. 1.25 इंच तुम्ही रुंदी दिली की तुमचा ब्लाऊजचा मुंडा परफेक्टच होणार आहे. सो हे जो मी मार्किंग तुम्हाला करून दाखवलेलं आहे दुसऱ्या नंबरचं, ते मार्किंग तुमचं चुकीचं ठरू शकतं इथे, ज्यामुळे तुमच्या प्रॉब्लेम्सना सुरुवात होते ब्लाऊज फिटिंगच्या वेळेला. मग तुम्ही कितीही परफेक्ट फिटिंग केलात तरीसुद्धा काहीच उपयोग तुमचा होत नाही, ब्लाऊज तुम्हाला इतकी मेहनत करून शिवूनसुद्धा. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 6.25चा मुंडा घ्या, 6चा मुंडा घ्या, इथे प्रॉब्लेम होणार नाही. पण तुम्ही मुंडा घेतल्यानंतर हा जो आपण रुंदी देतो आर्महोलच्या गोलाईची, ती आपण जी घेतो ती इथे 1.25 इंच द्यायची आहे. फार फार फॅटी क्लायंट असेल तर 1.5 इंच देऊ शकता. इथे बघा मी 19 चेस्टच्या साईजसाठी 1.25 इंच घेतलेले आहे. आणि इथे तुम्हाला आता हा गोलाई कुठून द्यायचा आहे तर ते सुद्धा सांगते. साधारण 3 इंचावरती तुम्हाला सुरुवात करायची आहे, 2.25-3 इंचावरती. तुम्हाला हे जर लक्षात येत नसेल तर अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते. तुमचा जो काही मुंडा आहे त्याच्या निम्मं घ्यायचा आहे आणि तिथून 1.25 इंच वरती तुम्हाला हा गोलाकार द्यायचा भाग आहे तो सुरुवात करायचा आहे. मुंड्यासाठीची गोलाई द्यायची आहे ती. जिथं तुमचं मार्किंग आहे त्याच्या अगोदर अर्धा इंच अगदी तो मिळवायचा आहे. अशा पद्धतीने तुमची ही गोलाई मुंड्याची परफेक्ट येते. आणि ब्लाऊजला परफेक्शन येऊन इथे काखेत फुगा येणं, मुंड्यामध्ये घोळ येणं किंवा क्रीज पडणं, चुन्या पडणं हा प्रॉब्लेम तुमचा अजिबात होणार नाही. सो आपल्याला आता इथे लक्षात आलंच असेल. आता नेक्स्ट तुम्हाला अजून सांगते. बऱ्याच वेळेला बिगनर्स असतात, स्टिच करणाऱ्या, शिलाई काम करणाऱ्या लेडीज, त्या काय करतात किंवा आपल्या ज्या ताई असतात नवीन शिकणाऱ्या त्या काय करतात, तर आता अर्धा इंच अजून कमी करतात, म्हणजे ते 1.25 इंच घेतात. तर पाठीमागे 1.25 इंच तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा हा भाग तुमचा घट्ट होणार आहे आणि ओढला जाणार आहे. आणि जेव्हा तुम्ही इथे मी जे मार्किंग करून दाखवलेलं आहे ते अर्धा इंच शिलाईला जेव्हा जाईल तेव्हा तुमचा ब्लाऊज इथे परफेक्ट बसणार आहे. आता हा झाला विषय बॅक साईडच्या ब्लाऊजच्या बॉडी कटिंगचा. त्यानंतर आहे अशी घडी घेऊन आपल्याला फ्रंट साईडचं कटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे. या पद्धतीने व्हिडिओ सांगितलेल्या टिप्सप्रमाणे आणि मार्किंगप्रमाणे, ड्राफ्टिंगप्रमाणे तुम्ही जर ब्लाऊज मार्किंग कराल आणि कटिंग कराल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम अजिबात होणार नाही. आता हे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आहे, दोन्ही मी ते कटिंग करून घेते एकाच वेळेला. ज्यामुळे बघा आता डबल घडी टाकून कटिंग करण्याचा इथे माझा एक हेतू हा असतो की वेळ वाचतो आणि तितकंच काम आपल्याला पुढच्या भागावरती करायला लागत नाही. तितका वेळ आपल्याला बाकीच्या कामांमध्ये होतो आणि आपल्या ब्लाऊजच्या टायमिंगमध्ये सुद्धा फरक पडतो. तर हा झाला पाठीमागचा भाग. प्रॉपर तुम्हाला गळा ड्राफ्टिंग करून दाखवलेला आहे, बॅक टक्स दाखवलेले आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुंड्याचा प्रॉब्लेम पाठीमागचा सांगितलेला आहे. त्यानंतर पुढचा मुंडा काय करायचा आहे. तर आता पाठीमागचा जो मुंडा घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये अर्धा इंच आपल्याला अजून खोली द्यायची आहे पुढच्या मुंड्यासाठी. तर इथे तुम्ही प्रॉपर मार्किंगसुद्धा करून घेऊ शकता. पुन्हा तुम्ही इथे आर्महोलचा चौकोन तयार करून घेऊ शकता. तुमच्या लक्षात येण्यासाठी पुन्हा आपण इथे प्रॅक्टिकली तुम्हाला चौकोन तयार करून दाखवते आहे मी. इथे बघा पहिल्यांदा आपण 1.25 इंच घेतलेला आहे. 1.25 इंचामध्ये अर्धा इंच कमी केलं की बरोबर 1.25 इंचाचा आपल्याला हा पुढचा आर्महोल होणार आहे तयार. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असा हा मार्किंग करून घ्यायचा आहे. इथे आपली ही घडी आहे, तिथून पुढे आपल्याला मार्किंग करायचं आहे. आणि वरून जे तुम्हाला मी मेजरमेंट सांगितलेलं आहे तेच 2.25, 3 किंवा 3.25 तुमच्या मुंड्याच्या आर्महोलच्या उंचीवरती हा भाग डिपेंड राहतो. तिथे 3 इंचावरती मी सुरुवात केलेली आहे. सो 3 इंचावरती तुम्हाला पुन्हा इथे मार्किंग करून दाखवते मी. हा झाला पुढचा आपला आर्महोलचा मार्किंग. त्यानंतर गळा मार्किंग करायचा आहे. 6.5चा मार्किंगचा गळा आहे. रुंदी तर आपल्याला आपण अगोदर घेतलेली आहे. सो आता बघा इथे आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे. आता हा गोलाकार देताना तुम्ही आतून सुद्धा घेऊ शकता. मी थोडासा रुंद गळा काढलेला आहे कारण इथे क्लायंटची डिमांड आहे की रुंद गळा मला फ्रंट साईडचा हवा आहे. सो शोल्डर आहे किंवा शोल्डरचा मधला भाग आहे तो छोटा राहायला पाहिजे. इथे बघा तयार आपला 3.5 इंच भाग राहत आहे, म्हणजे आपल्याला हा मुंडा खेचणार नाही किंवा पहिला हुक जो आहे तो अजिबात खेचणार नाही. आणि तुमचा शिवून जरी थोडासा भाग कमी झाला तरीसुद्धा इथे बघा गळा रुंद असल्यामुळे तितका भाग तुम्हाला फ्री भेटणार आहे, म्हणजे ओपन भाग भेटणार आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला पहिल्या हुकाला दुसऱ्या हुकाला ब्लाऊज जे काचणार आहे किंवा टाईट होतं, खेचलं जातं, तो प्रॉब्लेम सुद्धा तुमचा इथे सॉल्व्ह होणार आहे. त्यानंतर बघा आता हे टक्स तुम्ही ज्या मार्किंग करून घेताय त्या घ्यायच्या आहे. जस्ट तुम्हाला हे पुढचं मार्किंग लक्षात यावं म्हणून हा मार्किंगचा पुढचा फ्रंट साईड सुद्धा मी दाखवलेला आहे. बऱ्याच वेळेला ताई कन्फ्यूज होतात की कशा टक्स टाकायच्या. तर तुम्हाला एकदा अंदाज आला की तुम्ही माझ्यासारख्या किंवा प्रॅक्टिसने सुद्धा माझ्यासारख्या टक्स इथे टाकू शकता. तुम्ही पाहिलं की मी फक्त इथे खालची जी क्रॉसपट्टी आहे किंवा ब्रापट्टी आहे त्यालाच फक्त मार्किंग करून घेतलं आणि सेंटरच्या टक्सचा मार्किंग करून घेतलं. प्रॅक्टिसमुळे तुम्हाला सुद्धा ही गोष्ट
अगदी परफेक्ट जमणार आहे. हळूहळू प्रॅक्टिस तुमचं होईल तेव्हा. त्यानंतर आपण जे मार्किंग केलेलं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. टक्सच्या इथे कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून पलीकडच्या बाजूला म्हणजे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टक्स मार्किंग करायला सोपं जाईल. इथे आर्महोलचा अर्धा इंचाचा भाग आहे तो आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. हा बघा इतकासा निघालेला आहे. त्यानंतर आपण गळ्याचं कटिंग करणार आहोत. तुम्हाला जर हा गळा रुंद वाटत असेल तर तुम्ही थोडासा अर्धा इंच गळा आतून सुद्धा गोलाकार काढू शकता, म्हणजे त्या गळ्याची रुंदी कमी होईल. जसं तुम्हाला ब्लाऊज तयार करायचा आहे त्या मापाप्रमाणे तुम्हाला इथे मापं टाकायचे आहेत किंवा आकार द्यायचा आहे. ते तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही ते गळ्याचा आकार, शेप, लांबी, रुंदी देऊ शकता. सो या साईडला सुद्धा मी मार्किंग केलेलं आहे टक्सचं, आणि या साईडच्या सुद्धा म्हणजे पलीकडच्या साईडच्या टक्स आपल्या इथे रेडी झालेले आहेत. हा झाला आपला फ्रंट साईडचा 2 भाग कटिंग केलेला आहे. ते एक 4 टक्स आणि एक क्रॉस पट्टी किंवा ब्रापट्टी म्हणू शकता. हा झाला बॅक साईड. अशा पद्धतीने इतक्या व्यवस्थित शिरपणे आपण हा ब्लाऊज आहे तो कटिंग करू शकतो. असा ब्लाऊज तुम्ही कटिंग करा, शिवून पहा. अजिबात मुंड्यामध्ये खेचणार नाही, फुगे येणार नाही किंवा घोळ येणार नाही. ब्लाऊज घातल्यानंतर खांदे उतरणार नाहीत, शोल्डर लूज पडणार नाही. हा आहे वेल्वेटचा ब्लाऊज. या पीसासाठी मी हे अस्तर जे आहे ते कटिंग केलेलं आहे. शक्य असल्यास ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुम्हाला मी नक्कीच तो शॉर्ट व्हिडिओ का होईना दाखवेल. सो आता चला, व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू, बाय.